स्वामी सांगतात, जेवण सुरू करण्यापूर्वी या 3 गोष्टींचे आभार जरूर मानावेत. घरात धन व धान्याची कमतरता भासणार नाही. नमस्कार मित्रांनो, जिवंत राहण्यासाठी शरीराला ऊर्जा आवश्यक असते, जी आपल्याला अन्नातून मिळते. आणि असे म्हणतात की निरोगी शरीर आणि आनंदी जीवनासाठी चांगला आहार आवश्यक आहे. या जगातील प्रत्येक व्यक्ती ही 2 क्षणांची भाकरी मिळवण्यासाठी दिवसभर कठोर परिश्रम करते, जेणेकरून त्याचे कुटुंब कधीही उपाशी झोपू नये. अन्नाशिवाय पृथ्वीवरील जीवन केवळ अशक्य आहे. मानवी गरजांपैकी अन्न ही एक अशी गरज आहे ज्याशिवाय जीवनाची कल्पनाही करणं अशक्य आहे. अन्नाला आपल्या देशात देवाचं रूप मानून त्याची पूजा केली जाते. असे मानले जाते की जो अन्नाची कदर करीत नाही, त्याचं अन्न त्याची कदर करत नाही. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीने अन्न ग्रहण करण्यापूर्वी 3 विशेष गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला आयुष्यभर कधीही अन्नाची कमतरता पडत नसते. तसेच आपल्याला जीवनात कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया, तुम्हाला खाण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून अन्नाचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर कायम राहील. 1. जेवताना देवाची प्रार्थना करणे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अन्न महत्त्वाची भूमिका निभावते. भोजन करण्यापूर्वी देवाचे आभार मानण्यास कधीही विसरू नका, कारण त्याच भगवंतांच्या कृपेने जीवनातील सर्व सुख तथा सुविधा उपलब्ध आहेत. म्हणूनच आपण रोज नियमितपणे आपला पहिला घास घेताना देवाला नमन करून देवाचे आभार मानायला हवेत. असे केल्याने तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासत नाही आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव कायम राहील. आपल्यावर कोणतंही संकट आल्यास आपल्याला भगवंतांची ज्या प्रकारे आठवण होते, त्याच प्रकारे आपल्या चांगल्या काळात सुखात सुद्धा आपण भगवंताला विसरता कामा नये. म्हणून जेव्हा आपण जेवणाच्या ताटावर जेवणासाठी बसता, तेव्हा प्रथम खाण्यापूर्वी दोन्ही हातांनी देवाचे आभार मानण्यास विसरू नका. असे केल्याने आपल्या घरात केवळ सकारात्मक शक्तींचा प्रवेश होणार. देवांचे आभार मानल्यानंतर ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कष्टामुळे अन्न आपल्यापर्यंत पोहोचतं, त्या बळीराजाचे सुद्धा आभार आपण मानायचे आहेत. त्या बळीराजाचे आभार मानताना आपण हात जोडून म्हणायचं आहे, अन्नदाता सुखी भव. म्हणजेच ज्या कुणाच्या शेतातील कष्टाने ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचलं आहे, त्या बळीराजाचं कल्याण चिंतायचं आहे. तसे केल्यास आपण प्रेमळपणे भोजनही घेऊ शकाल. तसंच पुढेही तुमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करा. जर तुम्ही असं केलं तर तुमच्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता येणार नाही. 2. देवाला नैवेद्य दाखवा. जेव्हा कधी सणवार, इतर दिवशी घरी पंचपक्वान्नं बनवली जातात, तेव्हा खाण्यापूर्वी देवाची पूजा करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतरच कुटुंबाचे सदस्य ते अन्न खातात आणि दाखवलेला नैवेद्य नंतर सर्वांना वाटला जातो किंवा एखाद्या गरजूला, गायीला दिला जातो. फक्त हा दाखवलेला नैवेद्य वाया घालवू नये. 3. भोजनाच्या ताटात हात धुवू नये. शास्त्रात असे लिहिले आहे की ज्या घरात अन्नाचा अनादर केला जातो, त्या घरात कधीही आनंद थांबत नसतो आणि धनाचीही नेहमीच कमतरता असते. अशा परिस्थितीत अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुवू नये. जेव्हा जेव्हा आपण भोजन करण्यास बसतो, तेव्हा ताटाच्या सभोवती पाणी फिरवून मगच जेवणाला प्रारंभ करावा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.